अस्सलाम वालेकुम. आशा करते की सगळे घरी चांगले असाल आणि व्हिडिओ पण पाहत असाल. कमेंट्स मध्ये कोणी पण आतापर्यंत कोणती पण शंका विचारलेली नाहीये आणि तुमचा वर्ग आणि तुमची डिव्हिजन पण घ्यायला सांगितली होती, तरी सुद्धा आतापर्यंत फारशा मुलांनी व्हिडिओ पाहण्यासाठी सुरुवातच केली नाहीये. जर आत्ताची वेळ निघून गेली तर आपल्याला नंतर फार भारी पडणार आहे. म्हणून सगळ्यांनी या गोष्टीला सिरियस घ्यावं आणि आपली स्टडी स्टार्ट करावी. आता तर ही देणार आहे, काही नाही, प्रॉब्लेम नाहीये, पण तरी सुद्धा लवकरात लवकर आपण या झोन मध्ये आलेलं आपल्यासाठी बरं आहे, सगळ्यांसाठीच बरं आहे की आपण जर आपला अभ्यास सुरू केला. जर आपण आता वेळ आपली वाया घालवली, आपल्याला माहित आहे की 10वीची क्लासेस एप्रिलमध्ये सुरू होतात. एप्रिलमध्येच आपण एक्स्ट्रा क्लासेस पण घेतो, कोचिंग क्लासेस पण सुरू असतात. एप्रिल, मे आणि जून मध्ये जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा आपली पहिली चाचणी परीक्षा असते. पण आता या वेळेस आपल्याला अजिबात काही आयडिया नाही आहे की काय होणार आहे. 10वीचं वर्ष सगळ्यांसाठी फार महत्वाचं असतंय आणि शो मस्ट गो ऑन असं मी पहिल्यांदा पण सांगितलं होतं. तर सगळ्यांनी आपली स्टडी स्टार्ट करा. जे लोक व्हिडिओ बघतायत त्यांनी आपल्या मित्रांना सांगा की तुम्ही व्हिडिओ पहा, स्टडी स्टार्ट करा, अभ्यास सुरू करा. अभ्यासाच्या लिंक मध्ये तुम्ही असाल, पुस्तकांच्या लिंक मध्ये असाल तुम्ही, तर तुम्हाला काही पण अवघड वाटणार नाही. नाहीतर 2 महिन्यानंतर पुन्हा तुम्ही पुस्तक उघडलं तर तुम्हाला काही पण आठवणार नाही किंवा अजिबात काही येणार नाही. म्हणून सगळ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष द्या. सगळ्या मुलांनी, स्पेशली बॉयज सेक्शन मध्ये मुलांनी आपल्या मित्रांना सांगा की त्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील, सगळ्या विषयाचे जेवढे त्यांना मिळतात विषय, त्या विषयाचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांनी पाहायला सुरुवात करावी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये उपास धड्यातील अर्धा धडा आपण संपवला होता. पान क्रमांक 10 आणि पान क्रमांक 11 मध्ये आपण इथपर्यंत पाहिलं होतं. मागच्या वेळेस माझ्याकडे टेक्स्टबुक नव्हतं, आज माझ्याकडे टेक्स्टबुक आहे. तर या टेक्स्टबुकच्या थ्रू आपला अभ्यास जास्त इझी होणार आहे. तर म्हणून आज आपण टेक्स्टबुकच्या थ्रू जाऊया. जसं आपण वर्गात शिकतो तसंच मी या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला शिकवणार आहे. तर पाहूया पान क्रमांक 11 वर. नॉनसेन्स जगदाळे ओरडला, रनिंग कर रोज. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तिथे संपवलेलं होतं की लेखकाने निर्णय घेतलेला आहे की मी दोरीवरच्या उड्या करणार आहे आणि रनिंग करणार आहे. आणि तीच ओळ इथं आलेली आहे. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. तर कमलिनी केंकरे कोण आहे? तर लेखकाच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक स्त्री आहे. ती म्हणाली की माझ्या पण बहिणीचं वजन 40 पाऊंडानं कमी उतरलं. त्याचं कारण होतं की तिनं दोरीवरच्या उड्या मारल्या. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमध्ये भज्जे उचलले. याच्या आधी आपण पाहिलं होतं अण्णा नाडगोडांचं पार्टी चालली होती, प्रमोशन पार्टी, आणि तिथे लेखकाने 6 बशी भजी खाल्ली होती. आणि या कांदा भजी खाल्ल्यानंतर 7व्या बशीतली भजी लेखकाने संपवलेली आहे आणि डिसाईड केलेलं आहे की आता मला रनिंग करायचं आणि दोरीवरच्या उड्या मारायच्या. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, कारण रोज काही चमत्कारी पदार्थ माझ्या मनात पडायला लागले. लेखकाच्या कुटुंबानं फार सिरियसली घेतलेलं आहे. लेखक म्हणतो त्याचं मी वर्णनच करू शकत नाही, कारण लेखकाच्या ताटात रोज चमत्कारी पदार्थ लेखकाच्या ताटात पडत होते. एके दिवशी नुसती पडवळ उकडून तिने मला खायला घातली. शेवगाच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. आता इथे सडपातळ भाज्या म्हणजे कोणत्या? तर सडपातळ भाज्या शेवग्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा,
पडवळ आणि भेंडी या सडपातळ म्हणजे एकदम काटकुळ्या भाज्या. आणि याचा खुराक त्यांच्या पत्नीने सुरू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. बाळसेदार भाज्या, बाळसेदार हा शब्द स्पेशली आपण मुलांसाठी वापरतो. मुले जेव्हा लहान असतात तेव्हा एकदम गुटगुटीत असतात, गोल गोल असतात, त्यांना आपण म्हणतो बाळसेदार. तर या भाज्या पण तशाच गुटगुटीत आहेत, लठ्ठ आहेत. कोबी आणि कॉलीफ्लॉवर या भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झालेली आहे. म्हणजे या भाज्या घरात बनत नाहीत. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसाच राहिला. बिन साखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरुवातीला बिन साखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं ते काय उगीच. अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच नव्हता. मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हणून घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलास की साखर न घालता. आता लेखकाला एक टॉप सिक्रेट टाळलेला आहे की लेखकांनी आपण पाहिलं होतं की याच पानावर पहिल्या पॅराग्राफ मध्ये लेखकाने उल्लेख केला होता की त्यांचं सगळ्यात कॅलरी कमी करण्याचं पहिलं साधन होतं बिनसाखरेचा चहा. ही साखर अजिबात घ्यायची नाही आणि चहा पण घेतो जास्त वेळा, आपण दिवसामध्ये 2-3 वेळा चहा घेतो, तर त्या चहामध्ये साखर घालायचीच नाही असं लेखकाने डिसाईड केलं. पण याच्या आधी लेखकाला चहा इतका कडू लागला नव्हता आणि याचं कारण होतं की लेखकाच्या पत्नीने या आधी चहामध्ये साखर घातलेली होती. आणि का घातली होती? कारण घरामध्ये साखर शिल्लक होती म्हणून ती चहामध्ये रोज थोडी थोडी साखर घालत होती. पण आजपासून तिनं एकदम बिन साखरेचा चहा लेखकाला दिलेला आहे म्हणून तो चहा लेखकाला जास्त कडू वाटत आहे. म्हणजे खलास. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय माझं वजन. पण सांगितलं का नाहीस मला? उगीच आरडाओरडा करू नका. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उत्तरली. सुरुंग लावणे वाक्यचार आहे. सुरुंग लावणे, एखाद्याचा पेट उधळवून लावणे. बिनसाखरेचा चहा तर लेखकाच्या पत्नीने लेखकाला दिलेला आहे, पण डब्यातून तिने लाडू काढले मुलांसाठी. आणि आता पुन्हा एकदा लेखकाचा जो उपास आहे, जो प्लॅनिंग आहे की तो गाईड करणार आहे, साखर अजिबात घेणार नाही, त्यामध्ये पुन्हा एक अडथळा येणार आहे. कसा? तर लाडू लेखकाला समोर दिसलेले आहेत. तर लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. साखरेशिवाय लाडू आमच्या घरात नाही घराण्यात केले कुणी. तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होत आहे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. तात्पर्य म्हणजे कन्क्लुजन. शेवटी काय झालेलं आहे की लेखकाने बिन साखरेचा चहा तर घेतलाय, पण लाडू खाल्ल्याने लेखकाच्या पोटात काही कॅलरीज गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली. कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. पहा, पुढचा प्रयत्न लेखकाने केला आहे दोरीवरच्या उड्यांचा. आता लेखकांची खोली आहे 8x10 एवढा त्यांचा दिवाणखाना आहे. आणि त्या दिवाणखान्यामध्ये लेखकाने दोरीची उडी मारण्यास सुरुवात केली. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या
तेलाच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. काय झालं तर लेखकाने पहिली दोरीची उडी जेव्हा घेतलेली आहे तेव्हा लेखकाच्या ड्रेसिंग टेबलच्या तेलाच्या आणि औषधाच्या बाटल्या त्या दोरीनं आपल्या बरोबर खाली घेतल्या. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्वेंच्या गळ्यात. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा लेखकाने आपली दोरी फिरवली आहे तेव्हा ती दोरी डायरेक्टली गेली आहे आचार्य बर्वे यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाही, कारण उपास हे त्यांचे राखीव पुरण होते. आता पहा, इथे आचार्य बर्वे यांच्या गळ्यात गेलेली आहे दोरी दुसऱ्यांदा, आणि ते त्यांना अजिबात बरं वाटलेलं नाही. बर्व्यांना आधीपासूनच लेखक जेव्हा उपास करत होते सगळ्या लोकांनी समाचार घेतला लेखकांचा, पण आचार्य बर्व्यांनी येऊन विचारलं सुद्धा नाही, कारण त्यांना ते चांगलं वाटत नव्हतं. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केला हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगा मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडकत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. काय म्हटले बर्वे की हा दुष्टपणा तुम्ही माझ्या गळ्यात दोरी अडकवून केला ठीक आहे, पण तुमच्या वयाला ही धिंगा मस्ती ही मस्ती शोभत नाही. माझ्या ठिकाणी दुसरा कोणी बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती, पण मी तुम्हाला क्षमा केलं. पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी, काही उपयोग होणार नाही. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. बर्व्यांचं मत आहे की या सगळ्यांचा काही उपयोग होणार नाही, कारण तुमच्या जिभेवर तुमचा ताबा नाही. संयम ठेवायला पाहिजे, कंट्रोल ठेवायला पाहिजे, मनाची एकाग्रता केली पाहिजे, म्हणजे आपला दृढ निश्चय असला पाहिजे, तरच तुम्ही करू शकाल. पण बर्वे म्हणतात की हे तुम्ही हे करू शकणार नाही. आता या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. आता पुन्हा एकदा बर्व्यांनी सल्ला दिला, काय म्हटले, तुम्ही बोलणे सोडा. बोलणं सोडू अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केवलवाण्या स्वरात ओरडलो. का पण एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. अरे अच्छा, म्हणजे आपल्याला इथं काय आलेलं आहे, लेखक टेलिफोन ऑपरेटर होते आणि लेखकाला बोलावं लागणारच होतं. पण इथे आपल्या बर्व्यांनी सांगितलं होतं की मौनाचं सामर्थ्य फार जास्त आहे, मौनामध्ये फार ताकद असते, फार शक्ती असते, म्हणून तुम्ही गप्प बसा, बोलू नका. पण लेखकाची इथं अडचण त्याला कळली की लेखकाला तर बोलावंच लागणार आहे. मग कसलं वजन उतरवणार हो तुम्ही? अत्यंत कारुण्य कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवडली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. लेखकाला राग आलेला आहे. लेखकाला असं वाटलं की त्यांच्या गळ्यात त्यांनी जी दोरी टाकली होती त्याच वेळेस त्याला गच्च आवडली असती तर बरं झालं असतं. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. काटकुळा म्हणजे स्लिम. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो.
साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. अंगाचा तिळपापड होणे संताप होणे. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबांचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टमनाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. पाहतोय आपण इथे लेखकाने पूर्णपणे आपला उपवास चालू ठेवलेला आहे. उपवासामध्ये लेखकाने साखर सोडलेली आहे, आपल्याला माहित आहे. बिना साखरेचा बिनदुधाचा चहा लेखक घेऊ लागला. त्यानंतर लिंबाचा रस त्यांना जास्त अमृतासारखा वाटू लागला आणि फक्त फळांवर लेखकाने जगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आणि आता दोरीवरच्या उड्या पण लेखकाने टाळलेल्याच आहेत, कारण खालच्या मजल्याच्या लोकांना त्रास होत होता त्यांच्यामुळे. त्यामुळे त्यांनी दोरीवरच्या उड्या मारणे सोडलेला आहे. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. पहा किती चेंजेस आले त्यांनी आपल्या डाएटमध्ये, आपल्या खाण्यापिण्यामध्ये. त्यांनी ते कचेरीपासून धावत येऊ लागले, म्हणजे रनिंग करू लागले. आणि त्यांनी आपल्या खाण्यात अगदी पौष्टिक हेल्दी फूड ठेवलेलं आहे, न्यूट्रिशियस फूड ठेवलेलं आहे, की ज्यामुळे तुमच्या शरीराला फक्त प्रोटीन विटामिन मिळतील. एवढंच त्यांनी विचार केलेला की यामुळे माझ्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढं प्रोटीन आणि विटामिन मिळालं बास झालं. त्याच्याशिवाय जास्त जिभेला जास्त चांगलं वाटतंय ते सगळं आपण खायचं नाही, असं त्यांनी निश्चय केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात. त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पहा, जसे लहान मूल एक बी पेरते आणि बी पेरल्यानंतर त्याला रोप आलं की ते रोप उपटून पाहतात की ते किती वाढलेलं आहे आणि किती किती प्रकारे त्यामध्ये प्रोग्रेस झालेली आहे. लेखकाला पण असंच वाटत होतं की ज्या प्रकारे त्यांनी डाएट सुरू केलेला आहे, ज्या प्रकारे ते सात्विक आणि पौष्टिक पदार्थ खात आहेत, तर त्यामुळे त्यांचं वजन कमीच झालं असावं. आणि लेखकाला सारखं वाटत होतं की चला आता काट्यावर जाऊन उभं राहावं आणि वजन करून पाहावं. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार होता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले. तर फक्त बघा, त्यांनी तुपाचं एक पण थेंब पोटात टाकलेलं नाहीये. दूध ते घेतायत आणि त्यामध्ये गाईचे दूध त्यांना मिळालेलं नाहीये. पण त्यांच्या हिशोबाने त्यांनी आहाराचा व्रत, त्यांनी जी शपथ घेतली होती ती चालूच. 15 वडाभरात फक्त 2 वेळा साखरभात घेतला. 15 वडा म्हणजे 15 दिवसात त्यांनी फक्त 2दा साखरभात खाल्लेला आहे. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चाटला व खालच्या मजल्यावरच्या भाऊची पसरटवारांनी एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता. एवढा अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. अपवाद म्हणजे एक्सेप्शन, म्हणजे फक्त त्यांनी 2 ते 3 वेळाच भात खाल्लेला आहे. तो एक्सेप्शन सोडला तर त्यांनी भाताला स्पर्श केला नाही. आपण याच्या आधी पाहिलं होतं की भातामुळे का होतं, तो माणूस लठ्ठ होतो. हा विचार लोकांच्या डोक्यात आहे, म्हणून इथे लेखकाने भात खाण्याचं सोडून दिलेलं होतं. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी केली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. आता लेखकाने ज्या प्रकारे एकदम रेग्युलरली त्यांनी आपलं डाएट सुरू केलेलं आहे, खाण्यापिण्यात एकदम त्यांनी अशा प्रकारे रूल्स लावलेले आहेत, नियम लावलेले आहेत. आणि हे सगळं त्यांच्या आसपासच्या मंडळींच्या लक्षात आलं, चाळीतल्या मंडळींच्या लक्षात आलं आणि त्यांच्या चाळीच्या मंडळींच्या नजरेमध्ये
लेखकाबद्दल आदर निर्माण झाला की ह्या माणसाने जे सांगितलं होतं हे तो करतोय. जी मंडळी माझ्या डाएटची आणि माझ्या उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पण तर फरक दिसतो हा अशी कबुली द्यायला सुरुवात केली. ज्या लोकांनी लेखकाची चेष्टा उडवली होती, त्यांच्या डाएटची चेष्टा उडवली होती, त्याच्यावर जोक केला होता, त्या लोकांनीच लेखकाला आता दाद द्यायला सुरुवात केली, म्हणजे त्यांची स्तुती करायला सुरुवात केली की हा फरक दिसतोय हा. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत म्हणतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती, ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची. आता आसपासच्या लोकांनी एवढं स्तुती केलेली आहे, एवढी प्रशस्ती केलेली आहे, इतकं अप्रिशिएट केलेलं आहे, तर लेखकाला असं वाटलं की माझ्यावर मूठभर मांस वाढेल. मूठभर मांस वाढणे म्हणजे हुरळून जाणे. स्तुतीने हुरळून जाणे. लेखकाला असं वाटलं की या स्तुतीने मी हुरळून जाणार नाही, पुन्हा माझं जास्त माझ्यामध्ये ब्लड तर इन्क्रीज होईल नाही ना, कारण लोक माझी इतकी स्तुती करतायत, एवढं मला ऍप्रिशिएट करतायत, पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चढण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाउंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. इतक्या असामान्य म्हणजे इतक्या आउट ऑफ द लिमिट जाऊन लेखकांनी आपला मनोनिग्रह केला होता. मनोनिग्रह म्हणजे मनाचा दृढ निश्चय, आणि त्यामुळे लेखकांनी केली होती जिव्हा नियंत्रण. आपल्या जिभेवर ताबा ठेवला होता खाण्यापिण्यासाठी. तर लेखकाला या गोष्टीची गॅरंटी होती, खात्री होती की त्याचं वजन कमीत कमी 20 ते 25 पाउंडांनी तरी उतरलेले असेल. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. आणेली जुन्या जमान्यात एक असं नाणं येत होतं, त्याला आपण म्हणतो आणेली. नाणं म्हणजे कॉइन, त्याला आपण म्हणतो आणेली. तर ते टाकून लेखकाने काय केलेलं आहे, आपलं वजन केलेलं आहे. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पाउंड दाखवले होते. पहा, महिन्यापूर्वी आपण पाहिलं होतं लेखकाचं वजन किती होतं, 181 पाउंड. 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. लेखकाने फार 1 महिन्याचा उपास केलेला आहे, त्याने फारशा गोष्टी वर्ज केलेल्या आहेत, निराहार पण राहिलेला आहे, म्हणजे दिवसभर खाल्लेलं पण नाहीये. शास्त्रोक्त आहार म्हणजे आहारशास्त्राच्या पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे डाएट दिला होता त्याप्रमाणेच लेखकाने खाल्लेला आहे. दोरीवरच्या उड्या पण घेतलेल्या आहेत. अशी उग्र साधना म्हणजे अशी एकदम तपश्चर्या लेखकाने केलेली आहे. आणि आज तिकिटावर त्याचं किती वजन आलेलं आहे तर मिनिटभर माझा विश्वासच बसेना, 192 पाउंड. बापरे, किती वजन होतं, 192 पाउंड. आपल्याला माहिती आहे की याच्या आधी 181 पाउंड होतं, आता 192 पाउंड आहे. दॅट मीन्स लेखकाचं वजन इथे वाढलेलं आहे अगदी 11 पाउंडांनी लेखकाचं वजन वाढलेलं आहे. आणि भविष्य लिहिलं होतं, आप बहुत समजदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिलेले आहे. आता लेखकाने एवढा तपश्चर्या केली, एवढी साधना केली, एवढे प्रयत्न केले, आणि तेवढं केल्यानंतर पण लेखकाचं वजन उतरलेलं नाहीये, तर लेखकाचं वजन वाढलेलं आहे. त्यामुळे लेखकाने आता त्याच्या वजनाची आणि भविष्याची चिंता करायची सोडून दिलेली आहे असे लेखक म्हणतो. आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही, आणि एकदम कानाला हात लावलेला आहे की याच्या पुढे मी डाएट करणार नाही. छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. आणि अशा प्रकारे लेखकाला इथे कळालेलं आहे की या सगळ्यामुळे काही पण होऊ शकत नाही.
असं लेखकाचा विचार आहे. इथे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. इथे आपला धडा संपलेला आहे आणि धड्यावरचे प्रश्न इथे दिले गेलेले आहेत. तर या धड्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आपल्या नोटबुक मध्ये सोडवा, फुल स्केपवर सोडवा, पण तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. 1 लाईन, एका वाक्यात उत्तर आहे, कारणे शोधा आहे. ही उत्तरं तुम्हाला मिळतील, पण संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. हा ब्रीफ आन्सर आहे. जर तुमच्याकडे काही मटेरियल असेल तर त्यामधून तुम्ही लिहू शकता, पण आपला अभ्यास सुरू ठेवा. इथेपर्यंत तुम्ही आरामशीर सगळ्या गोष्टी करू शकता आणि ब्रीफ प्रश्नाची पण उत्तरं तुम्हाला लिहिता येतील. जर तुम्ही काही डाउनलोड करून घेतलेले असेल, काही गाईडलाईन पुस्तक तुमच्याकडे असेल, त्यामधून तुम्ही हे करू शकता. तर सगळ्यांनी हा धडा चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायचा आहे, कारण हा धडा पण आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे. मी आशा करते की तुम्हाला हा धडा चांगल्या प्रकारे समजला असेल. पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.